नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड म्हणजेच PWD यांची सरळ सेवा भरती आलेली आहे. याच्यामध्ये जवळपास 14 पोस्टसाठी एकूण 2109 पदांची ही सरळ सेवा भरती आहे. त्याच्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क जे आहे त्याच्यासाठीची एकूण जागा ज्या आहेत त्या जागा पहा किती दिलेल्या आहेत. 1378 एवढ्या जागा आहेत. त्या मोठ्या जागांची ही भरती आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पेमेंट जे आहे ते पेमेंट ही अतिशय चांगलं दिलेलं आहे. 25,500 ते 81,100 रुपये एवढं पे स्केल इथं तुम्हाला दिलं जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क सिव्हिल इंजिनियर जे आहे किंवा सिव्हिलचा जो डिप्लोमा आहे त्यासाठीची ही भरती आहे. एकूण जागा किती आहेत या पाहिल्या आपण. त्याचबरोबर याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक क्वालिफिकेशन काय लागणार आहे, अनुभवाचं प्रमाणपत्र लागणार आहे का, कोणकोणत्या डॉक्युमेंट लागणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो त्यासाठी अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर येऊन जातील. चला पुढे पाहूया आपण. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला डिटेल मध्ये पाहायची असेल तर तुम्हाला या वेबसाईट वरती ही जाहिरात तिथं डिटेल मध्ये दिलेली आहे. पुढे पाहायचं आहे आपल्याला की याच्यासाठीची वयाची जी पात्रता आहे ती पात्रता कशाप्रमाणे असणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय असेल किंवा माजी सैनिक असेल यांच्यासाठीची जी काय पात्रता आहे वयोमर्यादाची ती तुम्हाला इथं चार्ट मध्ये दिलेली आहे. ही पात्रता पाहून तुम्ही याच्यामध्ये तुमचं वय कुठं बसतं आहे ते पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा इथं तुम्हाला चार्ट मध्ये सर्व माहिती दिलेली आहे की किमान आणि कमाल वयाची मर्यादा किती देण्यात आलेली आहे हे तुम्हाला समोर स्क्रीनवरती चार्ट मध्ये दिलेले आहे. चला पुढे पाहूया आपण की याच्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत हे पहा. कोणत्या प्रकारावरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावरती तुम्हाला एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याचे जे गुण आहे ते गुण किती आहेत तुम्हाला इथं 50 गुणांची ही परीक्षा असणार आहे. म्हणजे 50 गुण तुम्हाला इथं 25 प्रश्नासाठी असणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती किती गुण आहेत तुम्हाला 50 गुण आहेत. आणि तांत्रिक अभ्यासक्रमावरती 75 प्रश्न असून 150 गुण आहेत. बघा 75 प्रश्न असून तांत्रिक वरती तुम्हाला 150 गुण आहेत. म्हणजे तुमचा जो सिव्हिलचा अभ्यास होता त्याच्यावरती तुम्हाला जवळपास 150 मार्कांचं विचारलं जाणार आहे. बघा एकूण प्रश्न किती आहेत 100 प्रश्न आहेत आणि एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. 200 मार्कांची परीक्षा आहे. त्याच्यासाठी परीक्षेचा जो कालावधी दिलेला आहे तो तुम्हाला 90 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. बघा परीक्षेसाठी कालावधी किती दिलेला आहे तुम्हाला इथं तर 90 मिनिटांचा परीक्षेसाठी कालावधी दिलेला आहे. आणि जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे तोही इथं तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्याची तयारी करायची आहे. चला परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. परीक्षा जी आहे ती परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवरती परीक्षा असणार आहे. बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवरती बघा प्रत्येक प्रश्नास किती गुण ठेवण्यात आलेले आहेत 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या परीक्षेत जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर किमान 45% गुण मिळणं आवश्यक आहे. इथं काय म्हटलेलं आहे पास होण्यासाठी किमान 45% गुण हे तुम्हाला ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये अजून काय म्हटलेलं आहे तुमची इथं मुलाखत वगैरे काय घेतली जाणार नाही. बघा या पदांकरता मुलाखत घेतली जाणार नाही. डायरेक्ट मेरिट लिस्ट मधून तुमचं हे सिलेक्शन होणार आहे. आलं का लक्षात इथं परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे. चला पुढे पाहूया. आपल्याला जे काही कागदपत्र अपलोड करावं लागणार आहेत त्या कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला इथं समोर दिलेली आहे. पहा कोणकोणते कागदपत्र आपल्याला अपलोड करावं लागणार आहेत. आपल्याला SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता हा अर्जातील नावाचा जो पुरावा आहे त्याच्यासाठी लागणार आहे. वयाचा पुरावा लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा लागणार आहे. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत नॉन क्रिमिनल असलं पाहिजे. त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा,
माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी तुम्ही पात्र असल्यास त्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षणास पात्र असल्यास त्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणास पात्र असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचाही पुरावा इथं तुम्हाला द्यावा लागणार आहे. SSC नावात जर बदल असेल तुमच्या तर त्याचाही पुरावा इथं तुम्हाला द्यावा लागणार आहे. खेळाडू वगैरे असाल, दिव्यांग असाल किंवा माजी सैनिक असाल त्याचाही तुम्हाला इथं पुरावा द्यावा लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, हे जे काही 17 डॉक्युमेंट आहेत यातले तुम्हाला जे तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवावं लागणार आहे. आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठीची, या वेबसाईट वरती अपलोड करावी लागणार आहेत. आलं का इथं लक्षात तुम्हाला? डॉक्युमेंट हे सगळे आपल्याला अपलोड करावं लागणार आहेत. त्यामुळं हे जे तुम्हाला आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट सर्व स्कॅन करून त्याचा PDF मध्ये काय करायची, फॉर्मॅट क्रिएट करायचा आहे आणि PDF मधील फॉर्मॅट इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. बघा, PDF फाईल फॉर्मॅट संलग्न अपलोड करायचा आहे इथं. चला पुढे पाहूया. आता जे परीक्षा शुल्क आणि जिल्हा निवड केंद्र आहे त्याबाबतची काय माहिती दिलेली आहे आपण पाहूया. अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातलं केंद्र हवं आहे त्याची काय करायची, निवड करायची आहे. जिल्हा केंद्र बदलाबाबतीत विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि जिल्हा केंद्र निवडाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवासी पत्त्याच्या आधारे संबंधित महसुली मुख्यालयाच्या जिल्हा केंद्रावर किंवा नजीकच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश पत्र देण्यात येईल. याबाबत शासनाने त्या वेळेचे धोरण व निर्णय अंतिम राहील असं म्हटलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जिल्हा जो आहे तो परीक्षेसाठीचा जिल्हा तुम्हाला तिथं निवडायचा आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क बघा किती आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क दिलेलं आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे पहा इथं, परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे. तुम्ही एकदा परीक्षा शुल्क भरलं तर कोणत्याही सबबीवरती तुम्हाला ते पेमेंट रिटर्न मिळणार नाही. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा जास्त पोस्टसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता, परंतु तुम्हाला त्याचं सेपरेट परीक्षा शुल्क हे भरावं लागणार आहे. परीक्षा शुल्काचा भरणा हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तुम्हाला जे काही पेमेंट गेटवे दिलेले आहेत त्या पेमेंट गेटवेच्याच माध्यमातून परीक्षा शुल्क हे तुम्हाला भरायचं आहे. चला पुढे पाहूया. अर्ज करण्याची जी तारीख आहे ती किती आहे पहा, 16/10/2023 ते 6/11/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन जे परीक्षा शुल्क भरायचं आहे ते कधीपर्यंत भरायचं आहे, 16/10/2023 ते 7/11/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरू शकता. जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणार नाही तोपर्यंत तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कन्फर्म होणार नाही. तुम्हाला ऑनलाईन जे काही फॉर्म भरायचा आहे त्याची वेबसाईट पहा इथं दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुमचे जे प्रवेश पत्र जे असणार आहे ते प्रवेश पत्रही तुम्हाला याच वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे. चला आता आपण पाहूया की डिटेल मध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे. 1378 जे पद आहेत त्याचे विभाजन पहा कशा पद्धतीने केलेलं आहे. एकूण जागांचं जे विभाजन आहे ते तुम्हाला समोर चार्ट मध्ये दिसत आहे. प्रवर्गासाठी या जागा दिलेल्या आहेत. आपण ज्या प्रवर्गामध्ये येतो त्या प्रवर्गामध्ये या जागा भरायच्या आहेत किंवा आपल्याला पाहायचं आहे की आपल्या प्रवर्गासाठी किती जागा उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे आपण फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हटलेलं आहे इथं. आणि त्याच्यानंतर शासनाकडून किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा असं म्हटलेलं आहे. किंवा शासन वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता
मिळालेले आर्किटेक्चर ड्राफ्ट वास्तुशास्त्रातील आरेखक पाठ्यक्रम जो आहे तो उत्तीर्ण असावा, किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा, अशी इथं शैक्षणिक अर्हता तुम्हाला देण्यात आलेली आहे। मित्रांनो बघा काय काय आहे, तुम्हाला 1 वर्षाचा अभियांत्रिकी सहाय्यकाचा जो सिलेबस आहे तो तुमचा पास झालेला असावा, किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन आहे त्याचा तुम्ही पास झालेला असावा, किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा बांधकाम पर्यवेक्षक जी काही डिप्लोमा आहे किंवा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुमचा झालेला असावा। इथं असं म्हटलेलं आहे, इथं तुम्हाला कोणताही अनुभव विचारलेला नाही। बघा काय म्हटलेलं आहे, स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक, पदवीधारक किंवा पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। जर तुमचं सिव्हिल इंजिनियर झाला असेल, डिग्री झाली असेल, डिप्लोमा झाला असेल, तरीही तुम्ही इथं पात्र ठरणार आहात। त्यासाठी तेही विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात। अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे। बघा तुम्ही जी परीक्षेची अंतिम तारीख आहे, जे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे, त्या तारखेपर्यंत तुमची जी डिग्री आहे ती डिग्री किंवा डिप्लोमा असेल तो कंप्लीट झालेला असणं आवश्यक आहे। ज्यांनी अप्लाय केलेले आहेत किंवा जे अपियर्ड आहेत असे विद्यार्थी चालणार नाहीत। जे काही आपल्याला शेवटची तारीख दिलेली आहे त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचा डिग्री डिप्लोमा कंप्लीट झालेला असणं अतिशय आवश्यक आहे, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला कमेंट मध्ये सांगा, आणि तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। जे तुमचे नातेवाईक मित्र वगैरे असतील त्यांनाही आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही या भरतीचा अवश्य लाभ होईल। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।